महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। पिंपरी चिंचवड येथील वाकड येथे एका 26 वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। दिव्या हर्षल सूर्यवंशी असं मयत विवाहित महिलेचे नाव आहे। मूळचे धुळे जिल्ह्यातील मोहाडी येथील माहेर असलेली दिव्या खैरनार हिचा 3 वर्षापूर्वी IT इंजिनियर असलेल्या हर्षल सूर्यवंशी यांच्याशी मोठ्या थाटात विवाह झाला होता। मात्र विवाह झाल्याच्या 6 महिन्यानंतर पासूनच दिव्याचा पती हर्षल व तिचे सासू-सासरे तिचा छळ करून त्रास देत असल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे। वाकड येथील फ्लॅटमध्ये 18 ऑगस्ट रोजी दिव्याचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला होता। मात्र आपली मुलगी आत्महत्या करू शकत नसून तिच्या पतीनेच व तिच्या सासरच्या लोकांनीच तिचा खून केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे। या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्या हर्षलला माहीत नाही होतं। तर ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी त्या हर्षलला माहिती पडलं तर त्याने एवढं मारहाण केलं तर मला 1 वाजता फोन आला तिचा की मला खूप मारलेलं आहे म्हणे तिने, त्याने खूप मला मारलेलं आहे म्हणे। आणि मला आता मग मी बोललो, म्हटलं ताऊ तू घरी येऊन जा, म्हटलं घरी येऊन जा। आणि मग ती बोलली हो म्हणे मी घरी येते म्हणे। त्यानंतर तिचा फोन डायरेक्ट डेड आला, स्विच ऑफ झाला तिचा फोन। तर आम्हाला काही त्याच्यानंतर कळलं नाही। मग डायरेक्ट संध्याकाळी आम्हाला 7-7:30ला आम्हाला म्हणजे पप्पांना कॉल आला की पोलीस स्टेशनमधून कॉल आला की तुमची मुलगीचं असं झालं आहे असं। मग त्याने दुपारपासूनच प्लॅनिंग करून तिचा मर्डर करून टाकला होता। आणि ते आम्हाला नंतरून कळवण्यात आलं की तुमच्या मुलीने सुसाईड केली असं। ते ॲक्च्युअलमध्ये सुसाईड नाही आहे, त्याने मर्डर प्लॅनिंगनुसार मर्डर केलेला आहे त्याने। आता माझी एकच मागणी आहे की त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। आणि वैष्णवी आगवण्याचं जसं प्रकरण झालं सेम प्रकरण झालंय असंच तिला एक न्याय मिळाला पाहिजे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।